जन्मशताब्दी वर्ष दिनांक 13 नोव्हेंबर 2016 ते 13 नोव्हेंबर 2017 या निमित्तानं स्वर्गीय आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते माननीय श्री ॲडव्होकेट सुभाष भोमानाजी पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील, तसेच प्रमुख उपस्थिती मराठी नगराध्यक्ष आदरणीय श्री आनंद शंकर गोळे, उपनगराध्यक्ष दैवी मुसलमान मान्य, तसेच तमाम सर्व मान्यवर भूमिका संत नगराच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र ही संतांची भूमी तसेच आहे योद्ध्यांची भूमी. इथे भक्ती आणि शक्ती या दोन्हीचा सुंदर विलास झालेला आपल्याला दिसून येतो. काही वेळेला मातीला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे वसंतला जाते. तू नेता योद्धामध्ये राष्ट्रसंघाने तू राजदिवस त्यांचा या ठिकाणी सार्वजनिक परिचय करून दिला नाही. क्रांतीश्री नाना पाटलांचे नाव म्हणजे नाना पाटील साहेबांच्या मुलीचे हे चिरंजीव यांचे वडील भगवानराव बाप्पा हे त्या ठिकाणी त्या तुमच्या मतदारसंघात आमदार म्हणून काम केलं. डाव्या विचारसरणीची सातत्यानं पाठलाग करत असताना विशेषतः दुष्काळी जनतेला न्याय मिळावा ही तळमळ सातत्यानं बाप्पांची होती. त्यांच्या सुभाषरावांच्या मातृश्रींची अजूनही यावयामध्ये सुरू असते. सुभाषरावांची चळवळ या ठिकाणी सुरू असते. मला आठवते एका दुष्काळामध्ये पहिलीच चाळण्यासाठी आपण अनुभव वडील असतो बाप्पांच्या आग्रहावर त्या ठिकाणी केली आणि अतिशय चांगली त्या ठिकाणी करत आहोत. 86ला त्यावेळेस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिक्षा महसूल मंत्री त्या ठिकाणी आले होते. त्यांनी कौतुक केलं कारण नियोजन सुभाषराव वसंतदादा अलीकडचं आपण बघतो आपल्याला तिकडचे पेपर येत नाही पण अलीकडचं सुभाषरावांचं सारखं आंदोलन सुरू असतं. शेवटी या काळामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं समाजाचे प्रश्न त्याने सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ही सुभाषरावांची आहे. वसंतदादा पाटील यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना ज्याचा या ठिकाणी सुंदर मानेने उल्लेख केला की हा कॅनॉल कापशीवर थांबवा आणि तो कॅनॉल पुढे वाढवण्याचं काम आपल्या सर्वांच्या विशेषतः भाऊच्या वेळी त्या ठिकाणी झालेलं आहे. वसंतदादा हे असं व्यक्तिमत्व होतं की सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी झटणार आणि माझ्याकडे येणारा माणूस हा त्या ठिकाणी येत असताना त्याची माझ्याकडे अपेक्षा करा मी सहकार्य करण्याची भूमिका आहे त्यांची. त्यांच्या जीवनाबद्दल अनेक प्रसंग या ठिकाणी आज या ठिकाणी तो विषय नाही सुभाषराव त्या ठिकाणी बोलतील. परंतु विधानसभेचा एक किस्सा मला मी त्यावेळी अंदाज होतो की काही जुना आमदार बोलायचा आहे.
त्या आघाडीची कशी त्या ठिकाणी जनता दलाचे आमदार मोदीसमोर होते, दादाच्यावर प्रचंड टीका झाली, एक भूखंड त्या ठिकाणी दिला होता एका संस्थेला आणि प्रचंड टीका झाली. जनसेवेचा विषय आला म्हणजे पण त्यावेळेस त्या ठिकाणी बोलणारे नेते म्हणजे फार होते. अलीकडच्या काळामध्ये बोलतो जास्त तुम्ही माध्यमातून बघत असाल आणि प्रचंड अशी दादांच्यावर टीका झाली आणि दादा उत्तर द्यायला उभा राहिले. त्याने सांगितले की सकाळी 8 वाजल्यापासून लोकांचे त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे येणारा प्रत्येक जण हा त्या ठिकाणी अपेक्षित होतो की त्याला सहकार्य करतो आणि हे करत असताना माझा हेतू त्या ठिकाणी माझा स्वार्थ घ्यायचा हा नव्हता, त्याला सहकार्य होण्यासाठी मी निर्णय घेतला आणि त्याच्यावर माझ्यावर टीका होते असं म्हणलं दादा बसते. शेवटी विरोधी आमदारांनी शब्द स्वतःची मार घेतली, कारण दादा तुम्ही करते एवढं मोठं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी घडले. स्वातंत्र्य सेनेचे होते आणि शिक्षण कमी असताना सुद्धा दादांच्या त्या ठिकाणी आकलन करण्याची शक्ती तर जबरदस्त होती, स्मरणशक्ती होती. एखादी व्यक्ती लक्षात त्या ठिकाणी 10 वर्षांना भेटत नावाने लोकांना असे व्यक्तिमत्व होतं. आपल्या कारखान्याची डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी असताना आदरणीय पी.डी. पाटील साहेब त्या ठिकाणी दादांना भेटले आणि गावात गेले की आम्हाला आताचे डिस्ट्रिक्ट आहे. अलीकडे मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री मोदी असतील ते काय म्हणतात 30 फूट किंवा आव्हान सादर करा, खाली 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 दादाने त्याच्यावर लिहिलं ज्यांना आसवणी हे मराठी शब्दविश्वास आसवणी देण्यात येत आहे खात्यानं पुढची व्यवस्था करावी. असे अनेक प्रसंग मला ज्या ठिकाणी आपल्या संस्थेने यामध्ये विशेषतः पुढाकार घेतला आणि हा भूगोल पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की कशा प्रकारचे त्या ठिकाणी नेते म्हणजे होऊन गेले. अशा वसंतदादांच्या कुठेच त्या ठिकाणी आयोजन करतो. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अध्यक्ष बहुमान या ठिकाणी दिला त्याबद्दल संयोजकांच्या आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. मी अध्यक्ष म्हणून खरं तर नंतर बोलायला परंतु सुभाषराव आपले मुख्य व्याख्याते आणि त्यांच्याकडे एकत्र त्यांच्या जिल्ह्याचा त्यांचे अनेक प्रसंग येतील की जेणेकरून आपल्या फळानंतर तरुण पिढीला सुद्धा त्या ठिकाणी निश्चित महाराष्ट्र अशा प्रकारचे काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या व्याख्यानमालेच्या निमित्तानं माझाही या ठिकाणी सन्मान केला याबद्दल सर्वांच्या अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय श्री ॲडव्होकेट सुभाष पाटील साहेब, मी आपणास विनंती करते की आपण आपल्या अमोघ वाणीने आणि आपल्या विचारपूर्तीने आम्हाला समामानित करावं, आनंदित करावं. आज या एका थोर नेत्याचे स्मरण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. त्या आदरणीय वसंतदादा पाटील यांना मी प्रथमतः वंदन करतो, भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आमचे मित्र आमदार बाळासाहेब पाटील, ज्यांनी मला तुमच्यावर अत्याचार करण्यासाठी बोलवलं. दुसरे मित्र सुनील मानेको, त्यांचे सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असणारे स्वातंत्र्य सेनानी आप्पा, सगळ्यांची नावं मी घेत असत नाही, पण आपण सगळ्यांनी या ठिकाणी मला सन्मानित केलं आणि आपल्याबरोबर संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल व्याख्यानाच्या सुरुवातीला मी कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, व्याख्याता म्हटलं की आपल्या कल्पना वेगळ्या असतात. मी त्या कल्पनेत बसतो की नाही मला माहीत नाही, कदाचित बसत नाही असं समजतो. मला भाषणामध्ये उपमा, अलंकार, फावले, रंगवे यामध्ये बोलणं आवडतं. मी बोलतो ज्यावेळेला स्पर्धक म्हणून जात होतो त्यावेळेला उपमा अलंकार भाषेतच बोलतो, पण मला नक्की माहिती
त्या भाषेत बोलायला लागलो की असे शकतो आणि पुन्हा भाषण झाल्यानंतर तासाभरात काय बनवता हे बोलणाराही कळत नाही, ऐकणार समजतो त्याच्यापेक्षा वेगळा. म्हणून मी साध्या भाषेत बोलणार मी खरं बोलतो. खरं बोलल्यानं प्रत्येकाला आवडतं असं येणार. पण आहे वडील जेवण झाला, आम्ही पहिल्यापासून डावे मंत्री आहोत. कळायला लागल्यापासून मी माझ्या खांद्यावर लाल बावटा घेतला. आज एक दिवस बावटा घेऊन फिरतो आणि त्याचा मला अभिमान आहे. कधी मला त्याचं वाईट वाटत नाही. ते व्रत स्वीकार. त्यामुळं त्या मंडळीला तोंड टेकवाने गोड बोलणं कमी येतं. त्यातलाच मी एक आहे. तेव्हा आपण मला सहन करा अशा अपेक्षा व्यक्त करतो. दादा म्हटलं की 13 नोव्हेंबर 1917 ते 1 मार्च 1949 या 72 वर्षाच्या काळात त्याला मोजून चालणार नाही असं मला वाटतं. ज्या परिस्थितीमध्ये, ज्या वातावरणामध्ये त्यांनी काम केलं, ती परिस्थिती, ते वातावरण, तो समाज, याचे आपण काही आकलन करून घेतलं पाहिजे. खरं तर दादाचं मार्गचक्र, चित्रचक्र त्यांच्या वयाच्या पहिल्या वर्षी आरंभ केलं. 17 दादाचा जन्म 18 झालेल्या साथीमध्ये त्यांचे आई वडील 1-2 तासाच्या अंतरानं जेवण झालेले होते. त्या अर्थानं दादा अगदी लहानपणीच पोहोचले झाले. त्यांचा संभाजी आजोबा आलेला बनला होता. सुरुवातीचे 10 वर्ष ते काजवत होते. नंतर ते पद्माळ्याला आले. जरी शेती वगैरे होती बऱ्यापैकी चांगली होती, पण करणारच कोण नव्हतं. आजी ते सगळं सांभाळून सगळं होती, बघत होती. दादा पद्माळ्यात आल्यानंतर त्यांच्या घरातच प्राथमिक शाळा सुरू झाली. त्या शाळेचं दादा ती त्याच्या शिकले. त्यानंतर मला सांगलीला शिकले. 7वी पर्यंत शिकले. खऱ्या अर्थाने दादांनी पुस्तकं वाचलेली आहे, पण माणसं वाचली. माणसं वाचता येतात असं मी पण समजतो. आणि वाचलेली माणसं त्यांनी जवळ ठेवली. त्यांच्याशी आपलं नातं रक्ताचं नात्यापेक्षा जास्त जवळ सांभाळलं. आणि म्हणून दादा राजभवनात गेले, वर्षावर गेले, तरी सुद्धा 9 वारे लुगडं नेसणारी बाई किंवा मळकं धोतर नेसणारा पावलं माणूस सुद्धा विना अडकाठी दादाला भेटू शकत होता. त्यासाठी अवलंबून लागत नव्हतं. मी गेली 40-50 वर्ष सार्वजनिक काम करतो. खूप मोठ्या माणसाला पाहण्याची संधी मला मिळाली. आता राष्ट्रीय नानापटांचं नाव आपल्याला जास्त गेल्या होत्या, हेही मी मान्य करतो. पण त्या साध्या माणसांच्या वरती बसताना कधीही अवलंबून वाटत नव्हतं. साध्या घोंगड्यावर देशात जोशींच्या सारखी माणसं, देशे रांग्यांच्या सारखी माणसं घोंगडून आपण त्या घोंगड्यावर बसतो. आज ज्यावेळेला एखाद्या मंत्र्याला, एखाद्या अधिकाऱ्याला भेटायला जातो, त्यावेळेला त्याच्या शिपायाला वगैरे चिठ्ठी द्यावी लागते. सांगा वाटतं मला भेटायचं, तेव्हा ते बसा साहेब कामाला. या पार्श्वभूमीवर हिमालयावरील माणसं त्यांना भेटताना कधीही अशा प्रकारचे उपचार करावे लागत नव्हते, हे मी स्वतः अनुभव दिला. दादा साधा होतो, कमी शिकलेले असले तरी मोठे संघटक होते. एक स्वातंत्र्य योद्धा होते. हातात बंदूक घेऊन ब्रिटिश सोल्जरांशी युद्ध केलेला एक धाडसी योद्धा होता. कुशल संघटक होते. चांगली माणसं गोळा करायची, त्यांच्याबरोबर राहायची त्याला सवय होती. दादा मुख्यमंत्री झाले, राज्यपाल झाले, तरी सुद्धा ज्या माणसाची आपली नाळ जोडलेली आहे ते नाळ त्यांनी सोडलेली नव्हती. ज्या पद्धतीतून वाढते
ज्या समाजातून वाढले त्या समाजाच्या प्रश्नांची त्यांना अतिशय चांगली जाण. कृष्णाकाठ्याला वाढलेले जन्मवेद झाला. 100 वर्षापूर्वी कृष्णाकाठाचा सुजवान तुकडा नव्हता. त्यावेळेला नदी बारमाही वाहत नव्हती ना. उन्हाळ्यात त्या नदीला खांडव गळत होती. त्यामुळं कृष्णासारखी जमीन सुद्धा बारमाही बागायत नव्हती. अलीकडं कोयना लागल्यानंतर आरबळ लागल्यानंतर त्यानंतर पुन्हा नद्या बारमाही होते. नद्या बारमाही असल्यावर काय सुद्धा असतं ते आम्ही जन्मल्यापासून अनुभव आमदार माहीत आहे. त्यामुळं शेती आणि शेतकऱ्याचे प्रश्न काय आहे याची अतिशय उत्तम धारणा होती. त्यामुळं शेतीला पाणी मिळालं तर या भागाला शेतकरी त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही याची चांगली धारणा होती. म्हणून त्याला संधी मिळाली मंत्रिमंडळामध्ये काम करायची. त्यावेळेला त्यांनी कृष्णा खोऱ्याचं पाणी अडवण्याचं अतिशय महत्वाचं काम केलं. कृष्णा खोऱ्याचं पाणी हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. तर आपल्या माहितीसाठी सांगतो थोडं जाता महाबळेश्वरामध्ये उगम पावला कृष्णा आंध्रामध्ये पश्चिम बंगालच्या उपसागरावर मिळते. हा 3-4 हजार किलोमीटरचा प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये ती महाराष्ट्रात किती आहे 250 किलोमीटर आहे. त्या नदीचं पाणी महाराष्ट्राला 5 ते 7 TMC मिळालेलं होतं. कर्नाटकाला 750 TMC मिळालेलं होतं. आंध्राला 750 TMC मिळालेलं होतं. पाणी वाटप करायला केलेला रवा धरण 8 टाकी होती की 2000 सालापर्यंत हे सगळं पाणी वाटून झालं पाहिजे. 2000 सालापर्यंत तुम्ही पाणी वाटप केलं नाही, वापरलं नाही तर त्या पाण्यावर त्या राज्याचा हक्क राहणार नाही अशा प्रकारचा निर्णय लवादानं दिलेला होता. बचाव महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी हे पाणी वापरलेलं नव्हतं असा इतिहास आहे. तो खरा आहे. त्यासाठी माणसाला घडावं लागलं. दादाबाईची जाणीव होती आणि म्हणून त्यांनी ज्याला पाटबंधारे मंत्री झाले त्यावेळेला त्या कृष्णा नदीच्या उपनद्याच्या वरती जे काही प्रकल्प आहेत कोल्हापूरचा काळमावाडी असेल, सांगलीचा सिराजचा तांदूळचा असेल, आरफलचा असेल, हे सगळे प्रकल्प मार्गी लावले. मी पूर्ण केली म्हणून पण मार्गी लावले आणि ह्या शेतीला पाणी मिळण्यासाठी तरी केले. त्यामुळे एक दुसरं आपली भौगोलिक परिस्थिती माहिती होती. कृष्णा वाहणारी नदी आणि दुष्काळी भाग दादा सांगली जिल्ह्याचे होते. सांगली, सातारा, सोलापूर या सगळ्या महाराष्ट्रात जाणार असते तरी सांगली, सातारा, सोलापूर ह्या भागातला जो दुष्काळी पट्टा आहे आपण त्याच पट्ट्यातले आहे. तुम्हाला किती माहिती मला माहीत नाही. तर ह्या दुष्काळी पट्ट्याला हे पाणी सहजासहजी मिळणार नाही. त्यासाठी काही खास निर्णय घ्यावे लागतील. तसे निर्णय घेतले तर सांगली, सोलापूर, सातारा भागातले दुष्काळी तालुके आहेत त्या तालुक्याला पाणी मिळू शकेल आणि नेता मिळणार नाही. आणि म्हणून प्रचंड मोठ्या उपसा जलसिंचन योजना दादांनी तत्वता मान्य केल्या. त्याच्या ताकाचं पहिलं भूमिपूजन दादांनी केलं. खूप काहून झालं होतं त्याला वेळा ठरवलं होतं. आड्याला पाणी वळसून जातं का अशा प्रकारचे पूर्ण झालेलं होतं. कृष्णा नदी कुठं म्हणजे डोंगर ते किती खर्च येईल त्याला वीज कुठं आणायची हे सगळे प्रश्न जाणत्याने उभा केलेले होते. आडा केलेले होते एवढं केले. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्या माणसाला हे प्रश्न उभा केले नव्हते.
पण ज्याला जास्त लिहिता येतं, जास्त वाचता येतं, इंग्रजी लिहिता येतं, इंग्रजी वाचता येतं, त्या माणसाने प्रश्न उपस्थित केले होते. त्या योजना अव्यवहार्य आहे, त्या करू नये अशा प्रकारचे कागद तयार होते. पण दादांना मला माहिती होतं त्या अव्यवहार्य योजना राबवल्याशिवाय त्या भागाला पाणी मिळू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी नियमाच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला. दादांना जर एखादा अधिकारी अडचणी निर्माण होत असेल तर दादा त्या कारखान्यावर स्पष्ट लिहिते, हा अधिकारी नको त्या व्यक्ती उभा करतो याची बदली करा. मी नाही म्हणत मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात चव्हाणांपासून ते या दुसऱ्या चव्हाणापर्यंत मुख्यमंत्र्यांनी एक पुस्तक एका संजय अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे, त्याने ते घेऊन दुष्काळी पट्ट्याला पाणी दिल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही हे त्यांना चांगलं माहिती होतं. दादा सहकार सम्राट नव्हते असं मी म्हणतो, पण दादांना सहकाराचं महत्व कळालं. त्यांनी सहकाराचा फक्त साखर कारखाना नाही काढला, साखर कारखान्याचं दुसरं स्वरूप आहे, पण मार्केट कमिटीपासून, सूत घेण्याच्या पासून, दूध संघाच्या पासून हे एकट्या एकाचं काम नाही. आजच्या परिस्थिती बोलत नाही, आजची परिस्थिती वेगळी आहे. पण दादांच्या ह्याच्यात काम केलं त्यावर त्यांना माहिती होतं साधा शेतकरी मोठा दूध संघ काढू शकणार नाही, साधा शेतकरी एकटा खिशातले पैसे लावून दूध गिरणी काढू शकणार नाही. त्याला सगळ्यांनी एकत्र येऊनच काहीतरी काम करावं लागेल. एकत्र येत असताना सुद्धा पुढं हो म्हणणारं सरकार असलं पाहिजे, सरकार त्याच्या पाठीवर हात दिला पाहिजे, त्या योजना पुरा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, याची ही जाण झाला नव्हती. आणि म्हणून त्यांनी साखर कारखाने काढला, स्वतःचा काढला, पण दुसऱ्याची कारखाने काढण्यासाठी सुद्धा बदल केलेली होती. ज्या हुतात्मा फॅक्टरीचा गौरव सगळ्या साखर पट्ट्यामध्ये केला जातो, साखर हिरसिवन केला जातो, तो साखर कारखाना व्हावा म्हणून दादाचे प्रयत्न पहिले काढले लागले. नागनाथांना बरेच अडचणी येत होते, पण दादांना साखर कारखाना मिळवण्यामध्ये मदत केली. जी.डी. बापूला साखर कारखाना मिळवणं काढा म्हणून दादांनी सांगितलं होतं, त्यांच्या आईने बापूला शक्य झालं नाही, त्यानंतर त्यांनी काढला. दादा, जी.डी. बापू, नागनाथ नायकवडी, नाना पाटील, भगवान पाटील ही सगळी मंडळी पक्षीय दृष्ट्या वेगवेगळ्या पक्षात काम करत होती. दादांनी शेवटपर्यंत काँग्रेस सोडलेला नव्हता. काही वेळ राजकारणात निवृत्ती स्वीकारली, 2-3 वर्ष ते राजकारणात घरी बसले, तर त्यांनी पक्ष सोडला होता. पण नागनाथ नायकवडी, जी.डी.ला, नाना पाटील हे आम्ही विरोधी पक्षात होते, पक्षीय पक्षाचे मतभेद होते, पण व्यक्तिगत पातळीवर मैत्रीच्या आड पक्षीय मतभेद तरी आले. हे संबंध अतिशय चांगले होते. मी माझ्या व्यक्तिगत संबंधात म्हणजे आमच्या कुटुंबाच्या तसं आपल्याला मुद्दाम सांगितलं. माझे वडील स्वातंत्र्य सेनानी, नाना पाटलांचे नाव होते. खरा मोठा वर्गामध्ये त्यावेळेला स्वातंत्र्याचे लढा करणारे सैनिक होते, त्यामध्ये अत्यंत प्रमुख होते. 48 साली शेतकरी स्थापना झाली. क्रांतीचे नानापती शेतकरी पक्षामध्ये गेले. माझे वडील त्याला गेलेले होते शेकापासून, ते काँग्रेसमध्ये होते. दादाने त्याला सांगितलं होतं, स्वतः दादाने वडिलांनी सांगितलं होतं, बाप्पा, माझ्या वडिलांना बाप्पा म्हणत होते, नंतर कोकण नाव बाप्पा होतं, बाप्पा म्हणून ते ओळखले जात होते. बाप्पा आम्ही क्रांतीच्या अण्णाला सांगू शकत नाही, आम्ही तेवढे आम्ही मोठे आहे, पण तुम्हाला नक्की सांगू शकतो, तुमचे माझे आपण एक समवयस्क आहोत, त्यामुळे तुम्हाला सांगायचा मला अधिकार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काँग्रेस पक्ष सोडू नका. तुम्ही जर काँग्रेसमध्ये निष्पक्ष सोडला तर आम्हाला नाही लागेल, नावडत्या माणसाची सहकार्य करावं लागेल, सहकार्य घ्यावं लागेल. आता माझ्या वडिलांनी तो सल्ला नाही ऐकला.
कारण त्यावेळेला त्यांचे जे सहकारी होते, ज्यांच्या बरोबरीनं त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम केलं होतं, ते सगळेच शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलेले होते. त्यामुळे ते एकटे त्यांच्यापासून आम्ही राहू शकत नव्हते. मग त्यांनी दादा सांगितलं, दादा सॉरी, माफ करा, तुम्ही तुमचा हा सल्ला आज ऐकू शकत नाही. कारण ज्यांच्या बरोबरीनं मी गेले 10-15 वर्ष स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम केलेले आहे, ते माझे सगळेच सहकारी आज शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे मी इथून बाजूला राहून काँग्रेसमध्ये काम करू शकणार नाही. मला त्या मर्यादा येतील किंवा तुम्ही मला माफ करा, एवढ्या स्वच्छपणे एकमेकांनी त्याला सांगितलेलं होतं. पण एवढे जिव्हाळ्याचे कुटुंबाचे कौटुंबिक संबंध आमचे. दादा स्वातंत्र्य लढ्यामध्ये पडल्यानंतरची एक गोष्ट आपल्याला मुद्दाम सांगा. 8 ऑगस्ट 1942 मुंबईला गवार या टँकवर चेरेगावचा ठराव झाला आणि सगळीकडे वावटळ. मोठे मोठे नेते तुरुंगात टाकल्यानंतर सुद्धा सगळीकडे राग पेटून होतोय असं वाटायला लागलं होतं. 3 सप्टेंबरला तासगावला मोर्चा करायचा. तासगाव बांधलं, त्याला काँग्रेसनं कराडला मोर्चा काढला होता, पाटणला मोर्चा काढला होता. त्याबरोबर तासगावला मोर्चा आयोजित केला होता, इस्लामपूरला मोर्चा आयोजित केला होता, इथं मोर्चा आयोजित केला होता. त्याच्या तारखा जाहीर झालेल्या होत्या. त्या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळत होता. तासगावचा मोर्चा 3 सप्टेंबर 1942 जाहीर झालेला होता. या मोर्चाला त्यावेळेला सारखी घेतली. 10,000 पेक्षा जास्त माणसं. तासगावच्या पश्चिमेला येळा नदी आहे 10 किलोमीटर. त्या येळेच्या पात्रांतराला आणि तिथून 10 किलोमीटर माणसं चालत गेली मोर्चाला. 10,000 माणसं. आणि त्यावेळेला तासगावच्या माणसांपैकी गेले. मामलेदारांना बाहेर बोलवलं. त्याचा युनियनच्या खाली उतरला. सरक्याचा तिरंगी जगावर फडकवला. मामलेदारांना काळजी टोपी घालायला लावली. त्याला बंधन करायला. हे घडलं होतं. तासगावच्या कोर्टामधला सुद्धा युनियनच्या खाली उतरून तिथं सरक्याचा तिरंगी झेंडा फडकवला होता. हा मोर्चा संयोजन करण्यामध्ये वसंतदादांनी पद्मा यांच्या भागातून लोक घेऊन आलेले होते. त्यामध्ये त्यांनी प्रयत्न केले होते. या मोर्चाची चर्चा सगळीकडे झालेली होती. ब्रिटिशांनी त्याची खात्री घेतली होती. म्हणून त्यानंतर लगेच 9 आणि 10 इस्लामपूर वडोदरा जे मोर्चे लागले त्यावर गोळीबार केले. इस्लामपूरमध्ये 2 माणसं मृत्यूमुखी पडली. वडूजमध्ये 9 मृत्यू गोळीबारामध्ये. आणि मग ह्या सगळ्या लोकांनी ठरवलं की अशी निशस्त्र माणसं बळी घालवण्यापेक्षा आपण लढाईचं तंत्र बघूया. त्यानंतर ही सगळी मंडळी भूमिगत झाली. तिथे त्याचे साक्षीदार आहे या व्यासपीठावर. मी तुला पुरस्काराला आहे का. तर ह्या सगळ्या मंडळींनी इस्लामपूर आणि वडूजच्या गोळीबारानंतर निर्णय घेतला की आता असे निशस्त्र मोर्चे काढून लोकांचे बळी द्यायचे नाही. आता सगळ्यांनी भूमिगत व्हायचं आणि इंग्रजांना सर्व पळवून सोडायचं. त्या पद्धतीने का दादांनी पद्माने आणि सांगलीच्या परिसरामध्ये कामाला सुरुवात केलेली होती. शस्त्रही गोळा करायला सुरुवात केली होती. काही बंदुकांनी गोळा केले होते. काही पिस्तूल गोळा केलेली होती. 6 सायकल होते त्यावेळेला. त्याला मोटरसायकल नव्हत्या, मागे नव्हत्या. एक सायकल होती, त्याला चिपकवत सुद्धा नव्हतं. चिपकवत असलेल्या सायकलवर जरा घडून काम करत होते. आणि त्यांची चळवळी धडपड. मोठ्याला हजारो माणूस घेऊन गेलेला माणूस, बंदुका गोळा केलेला माणूस, शस्त्र गोळा केलेला माणूस, भोवतणी काय 10-20 पोरं असणारा पोरगा. त्या पोलिसांचं लक्ष त्यांच्यावर गेलेलं होतं. त्यांच्यावर वागण निघालं. एका रात्री दादाला पकडलं. सांगलीला त्याला ब्रिटिशांचे राज्य नव्हतं. सांगलीमध्ये सांगलीचा संस्थांचं राज्य होतं. संस्थांच्या तिथं सुद्धा आनंद संस्थान नव्हतं.
अवताराला स्वतंत्र होता, प्रत्येक ठिकाणी संस्थांचे स्वतंत्र होते. तसं सांगलीचं संस्थान होतं आणि संस्थांच्या तुरुंगामध्ये त्याला टाकलेलं होतं पकडल्यानंतर. आम्हाला माहिती आहे तुरुंगात खितपत करून काय करू शकणार नाही. तुरुंगात खितपत करून काय काय आपण कधी मिळेल एक वेळा त्याला नव्हतं, मिळेल काय सांगता येत नव्हतं. पण किती दिवस तुम्हाला खितपत पडायचं. त्यावेळेला त्यांच्याबरोबर राजकीय काही असतात त्याचे काही सहकारी होते. त्या सगळ्या सहकार्याने तुरुंग फोडून विष्णून जायचं निश्चय केला. 16 सहकारी त्याला एकत्र मिळाले. विचार करा, तुम्ही आत्ता एकत्र माणसं विचारत असाल तर गुप्त ठेवा की ते आपले का आम्ही हळद सांगतो निपुण नको का नेमकं ते सगळ्यांनी गेलं. त्यावेळेला तुरुंगामध्ये ही 16 माणसं एकत्र येत आहे. हा तुरुंग फोडून आपण बाहेर जायचं आहे त्याचा निश्चय करताय. हा वाटाघाटी त्याच्या 4 दिवस चाललेल्या होत्या. 4 दिवस तुरुंग अधिकाऱ्यांना पोलिसांना त्याची कल्पना आली नाही. सकाळी 11च्या दरम्यान जेवणासाठी हे कैदी बाहेर काढलेले होते. त्यांच्या खटल्याप्रमाणे एकानं वॉर्डरला बांधून घेतलं, धरलं आणि बांधून काढलं. वॉर्डर वॉर्डायला असतो पोलीस आला त्याला दुसऱ्याने पकडलं, त्याला बांधून घातलं. बांधून घातल्या दोघांच्या मध्ये शिट्ट्या आपल्याला काढून घेतल्या. शिट्ट्या काढल्या त्या चिथून टाकल्या. तुम्ही सांगलीचा तुरुंग थोडीशी कल्पना कशा असेल. सांगली समाजाचा गणेश तुरुंग आहे हा राजवाडा चांगला 40-50 एकरात पसरलेला भुईकोट केला आहे. त्या भुईकोट राजवाड्याच्या भोवती 4ही बाजूनं खंदक होता. त्या खंदकात पाणी सोडलेलं असायचं. त्यामुळं खंदकाच्या पलीकडून अलीकडं सहजासहजी येता येत नव्हतं. जी राजमार्ग आहे तेवढ्या मार्गानंच जाता येत नव्हतं, त्याशिवाय जाता येत नव्हतं. त्या खंदकाला लागून 25-30 फुटाची एक भिंत होती. त्या भिंतीच्या संस्थांचा तुरुंग. त्या तुरुंगामध्ये हे सगळे राजकीय केले. त्या खडकाची पाहणी करता यावी वर जाता यावं म्हणून तिथं पायऱ्या होत्या. याचं सगळं निरीक्षण आला त्या सहकार्य केलेलं होतं. कॉर्नर आणि पोलिसला बांधून आणून त्याच्या शिट्ट्यामध्ये काढून घेतल्यानंतर ह्या सगळ्यांनी तिथल्या बंदुका हातात घेतला काढून ताब्यात घेतली आणि सगळ्यांनी पळत त्या पायरीवरून तटावर गेले. तटावरून खाली खंडकात उडी मारली. एकाची उडी चुकली, त्याचं कंबर करून पाय होता. त्यानं सांगितलं माझं काय व्हायचं ते होत्या विशाल इंद्राव पाठवलं. त्याने सांगितलं माझं काय व्हायचं होते होत्या तुम्ही 15 तुझा करू. दादाने त्याच्या हाताने बोलून घेतली स्वतः त्याकडे बोलतो 2002 बोलतो का बाकी 15 जणांनी त्याच्याबरोबर होतात. आणि पावसाळी दिवस होते सप्टेंबरमध्ये. 15 कैदी त्यांच्या अंगावर काढण्याचा वेश आहे. ते कैदी हातात बंदुका घेऊन काय काढून पट्टे लावून पळताय. कुठल्या धोका याची खबर मिळाल्याबाबत पोलिसांचा ताबा लागला. घोड्यावरून यानंतर पाठलागाला सुरुवात केली. पुढं 15 कैदी पळताय. त्याच्या पाठीवर काही अंतरावर घोडेस्वार त्यांचा पकडण्यासाठी करताय. गर्दी दादा सगळ्या वाटा माहिती काढली त्या गल्लीबाबून दादा पळत होते. पळत ही माणसं सगळी 15 जण कृष्णेच्या आई पुलावरून जाताना त्यांनी पाहिलं पुढून पोलिसांची तुकडी येते त्यांचं स्वागत करायला. पुढून पोलिसांची तुकडी येते. पाठीमागून पोलीस येत आहे. मध्ये आता राहून तर मुर्दा हे ठरलेलं होतं. पटापट सगळ्यांनी त्या कृष्णेच्या पात्रा उड्या मारल्या. नदी दुथडी भरून वाहत होती. महापूर आलेला होता. त्या महापुरामध्ये या 15 लोकांनी उड्या मारल्या. ओळख होतं अण्णासाहेब पत्रावळे म्हणून 15-16 वर्षाचं बरोबर ते जमलं. पोहत गडीला गेलं तर मळीत पाण्याला जावं लागलं. पोलिसांनी टिप्पण मारला.
अण्णासाहेब पत्रवाडे होतात मला राहिलेला 14ला एक जण पुरा कसा वाहून गेला कुठं वाहून गेला त्याला पत्ता आज लागला त्यावेळेस नाही ना दादा आणि त्यांचा एक सहकारी पोहत कृष्णेचा आणि वारण्याचा संगम त्या ठिकाणी होतो. त्या संगमाच्या बेटाच्या तिथे एक बाबरीची झाड होतं. त्या बेटावर तो पोहोचले. त्या बाबरीच्या झाडाला उभं आहे, झाडाला उभं आहे. पोलीस त्याचा पाठलाग करतो. पोलीस त्यांनी नदी उड्या मारल्यामुळं त्यांनी नावाच्या बंदोबस्ताला नावेतून पोलिसाच्या भागाला लावले होते. दादाच्या कृष्णा वारणेच्या काठावर त्या बेटावर बाबरीच्या झाडाखाली थांबलेले होते. ते आणि त्यांचा एक सहकारी पोलीस आले. पुण्याचे पण होते, दादाचे पण होते. दोघांतही फायरिंग सुरू झालं. पण एका बाजूला 10-15 पोलीस पण पुढे 2 माणसं फक्त बाबरीच्या झाडाच्या आडाला उभा राहिला. दादांचा खांदा गुडक्याच्या बाहेर आला. नेम धरून पोलिसांनी गोळी घातली. दादाला आयुष्यभर त्याच्या खांद्याला आणि बंदुकीची गोळी लागल्यानंतर दादा मूर्छित पडले. आता वाघ मूर्छित झाला पकडणारा काय अडचण नाही. पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यांच्या सहकार्यात केलं. बाकीचे 12 होते ते पोहत कसे कडेला लागले तसे त्यांना पकडले. पुन्हा काढले. त्यानंतर दादाचा जो स्वभाव वाढले होते ते लक्षात आले. हा कैदी साधा कैदी नाही. त्यामुळं दादांच्या हातापायात दंडावेड्या पडल्या. हाताला बी गेली आणि पायाला बी गेली. हालचालीला मर्यादाच नाही. काही दिवस संस्थानिक तुरुंगामध्ये दादाला ठेवलं. त्यानंतर दंडावेळी सहित दादा वेगवेगळं राहतो. त्याला मी एवढ्यासाठी सांगितलं की 15 माणसं कैद्याच्या वेशात हातात बंदुका घेऊन पोलिसांचा पाठला करत धावताय. कृष्णेच्या महापुरावर उड्या टाकताय आणि हे सगळं स्वातंत्र्यासाठी करताय. त्याची दखल इतिहासकार घेत नाही. एक उडी 10 फुटाच्या समुद्रात मारली तर ती जगभर गाजवली जाते, त्रिखंडात गाजवली जाते. आणि एक उडी जीवाचा आकांत टाकली जाते, तिला मात्र दुर्लक्ष केलं जातं. याचा कारण मीमांसा आम्ही तो समजून घेणार की काय हा प्रश्न आहे. का होत असं नेमकं 10 फुटाची त्रिखंडात असते आणि जीव घेणी उडी दुर्लक्षित होते. कोण आहे की त्यासाठी आपल्यासाठी मुद्दाम सांगेल. ज्या माणसांनी स्वातंत्र्याला लढवला एक यशवंतरावजी चव्हाण सोडले तर बाकी सगळे नाना पाटील वसंतराव यांच्या बाबतीत सगळे हे कमी शिकलेले होते. आणि कमी शिकणं हे त्या काळच्या परिस्थितीचा भाग होता. त्याची इच्छा होती म्हणून नव्हे, पण परिस्थिती कशी होती, शिक्षणाचा प्रकार कसा होता. ज्याची शिकण्याची इच्छा होती नाना 7 इयत्ता शिकायसाठी 4 गाव फिरायला लागलेले होते. 7 महिने चालायला लागले. अशा ह्या परिस्थितीची माणसं वाढलेली होती. पण परिस्थितीचा रेखा म्हणून स्वातंत्र्य लढायला लागली होती. जीवाच्या आकाराने त्यांनी स्वातंत्र्य लढवलेला होता. त्यांना लिहिण्याचं ज्ञान किंबहुना त्यांनी स्वतः आपल्या कामामध्ये इतकं गुरफटून घेतलेलं होतं की त्यामध्ये लिहिणं कसं नव्हतं. ऍक्शन फक्त माहिती होती, लिहायला वेळच नव्हता, सवड नव्हती. पण ज्याला लिहायचं माहिती होतं, जो लिहित होता त्याने जाणीवपूर्वक हा इतिहास लपवला. अत्यंत जाणीवपूर्वक हा इतिहास लपवलेला आहे. खरं तर काँग्रेसवाल्यांचा हा आरोप आहे की त्यांनी स्वातंत्र्याचा लढा खरा अर्थानं जो लोकांच्या पुढे येऊ दिला नाही. आपल्या माहितीसाठी कोण सांगतो या देशातलं प्रतिसादाचं जे काम आहे हे
जगाच्या इतिहासात त्याची काही दखल घेतलेली आहे. इंग्रजांच्या पार्लमेंटला त्याची दखल घेतलेली आहे. पण इथल्या विद्वानांनी त्याला डाळं कोण टाकलेलं आहे. 20 वाळिंबमध्ये पार्लमेंटचे विद्वान होते, आज नाही त्या काळात. त्यांनी 1857 ते 1947 असं एक इतिहासाचं 1250 पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचा तसा दावा होता की मी 1857च्या बंडापासूनच स्वातंत्र्याचा लढा आणि इतिहास त्यामध्ये रचित केलेला आहे. त्या 1200 पानामध्ये सातारच्या प्रतिसादाचा फक्त 2.5 ओळीचा एक पॅराग्राफ, त्यातले नाना पाटलाचं एकट्याचं नाव आहे. वसंतदादांचं नाव कुठे आहे तिथं, GD दादाचं नाव कुठे आहे तिथं, नागराजांचं नाव कुठे आहे तिथे नाव, ही नावं नाही. जो लढा ह्या देशाच्या इतिहासामध्ये 2 लाखांनी लिहिला गेला, त्या लढ्याचा इतिहास सामान्य माणसापुढे येऊ नये असे जाणीवपूर्वक प्रयत्न तिथल्या पाठ्यपुस्तकांनी केले, तिथल्या सत्ताधाऱ्यांनी केले. हा इतिहास पुन्हा नव्या पिढीला समजल्याशिवाय आम्ही कोणाचे वारसदार आहोत हे कळणार कसं. त्याच्या पाठीमागचे तत्वज्ञान काय आहे हे कळणार कसं. आपल्या माहितीसाठी पुन्हा सांगितलं पाहिजे. या देशात प्रतिसाद खूप चालतात, 100 वर एक संख्या आहे. सातारा पुस्तकात नव्हतं, खूप प्रतिसाद तयार झालेली होती. काहीचा इतिहास 1 दिवसापासून 2 दिवसापर्यंत होता, काहीचा 6 महिन्याला होता, काहीचा वर्ष 1.5 वर्षाचा होता. लोक जमायचे एकत्र, स्वातंत्र्याच्या उडून इंग्रजाच्या उत्तर पेटून उठले. मोठं मुलगी गाव असेल तर मुलगी गाव ताब्यात घ्यायचं, तिथली कचेरी ताब्यात घ्यायची, पोलिसांना हात लावायचं, तिथल्या तळाला सरकारला हात लावायचं, आम्ही स्वतंत्र आहोत आणि आम्हाला कारभार जाहीर करायचे. अशा प्रकारे स्वतंत्र झालेली प्रतिसरकारी होती. महाडला होतं, सोलापूरला होतं, काश्मीरला होतं, अनेक ठिकाणी सरकार तयार झालेली होती. मग खाली कर्नाटकात झालेली होती. ती प्रतिसरकार जास्त काळ टिकली नाही, म्हणून त्या स्वातंत्र्य सैनिकांचं मोल कमी होतं का. त्यांचं मोल वादातीतच आहे. त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल आम्हाला घेतलीच पाहिजे. नाव घ्यावे अशा प्रकारची प्रतिसरकारे 3-4 होती. त्यापैकी होतं नेताजी सुभाषचंद्र बोस. पण त्या एक मक्षी नेतांनी स्थापन केलेलं प्रतिसरकार हे मुख्य भारत भूमीच्या बाहेर रंगूरला होतं. त्यावेळेला ब्रह्मदेश होते, आज म्यानमारला होतं. आजच्या म्यानमारमध्ये त्यावेळेला ब्रह्मदेशामध्ये रंगूरमध्ये सुभाषबाबूंनी आपलं प्रतिसरकार स्थापन केलेलं होतं. या प्रतिसरकारला जर्मनी, इटली, जपान या देशांचा पाठिंबा होता, मान्य नव्हतं. तिथल्या राजवटीनं भारताचं प्रतिसरकार, भारताचं सरकार म्हणून सुभाषबाबूंच्या सरकारला पाठिंबा दिलेला होता. त्याने आपली फौज तयार केली होती, आझाद हिंद सेना म्हणून. ह्या आझाद हिंद सेनेनं इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारलेलं होतं. रंगून आझाद हिंद सेना कूच करत भारताच्या सीमेपर्यंत येऊन लढायला लागलेली होती. परिस्थिती सगळी प्रतिकूल होती. पावसाळा होता, डोंगराळ भाग होता, जंगलाचा भाग होता. सैनिक होते, त्याला त्या जागेची फारशी माहिती नव्हती. आपण कुठं लढणार आहोत, कसं लढणार आहोत याची परिस्थितीची जाणकार नव्हती. कोहिमासारखे सुरुवातीला प्रचंड विजय मिळवत गेले. जसा जसा लढायला 2 वेळा लागला आणि इंग्रजांचा प्रतिकार जास्त वाढायला लागला, तसा कोहिमा या ठिकाणी आझाद हिंद सेनेचा पराभव होता. त्यातच जपान, जर्मनी, इटली ह्या दोस्त राष्ट्रांचा दुसऱ्या महायुद्धामध्ये पराभव झाला. प्रचंड पराभव झाला दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांचा. आणि दुर्दैवाने
सुभाषबाबूचं विमान अपघात. सेनानी केल्यामुळं सगळी सेना सैनिक झाली आणि त्यांचं प्रतिसरकार 2 वर्षामध्ये शांत झालं. सगळ्या आधारबंद फौजेला कैद केले गेलं. त्यांच्यावर दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये तुरुंगामध्ये खटला झाला. नेहरूने तो खटला चालवला, वकिली केली. अगदी दुसरं प्रतिसरकार पश्चिम बंगालात तयार झालं. मिदनापूर या ठिकाणी मिदनापूर पश्चिम बंगालच्या स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन अशा प्रकारचं प्रतिसरकार तयार केलं होतं. ते खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं होतं. त्याला जनतेचा चांगला पाठिंबा होता. ब्रिटिशांनी नाकीला वाढलेलं होतं. त्याची स्वतःची घटना होती. तिथं दुर्दैवानं 42-43 साली भयानक दुष्काळ. बंगालच्या दुष्काळाला दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणून संबोधलं जातं. त्या दुर्गादेवीच्या दुष्काळाच्या मताला माणसं टाचा भासून मारायला लागला. त्याला प्यायला पाणी मिळणार, खायला अन्न मिळणार. तिथं कुटुंबाला जगवण्याचा प्रश्न निर्माण झाला. तिथं स्वातंत्र्य योद्धाला आश्रय त्यांचं पालन पोषण करणं अवघड. त्यातच ब्रिटिशांची ती तयारी तुम्हाला नेशनल करायची होती. त्यामुळं मिदनापूरचं प्रतिसरकार 1-1.5 वर्षामध्ये ती चळवळ मोडण्यामध्ये ब्रिटिशांना यश आलं. यानंतर आणखी एक प्रतिसरकार होतं उत्तर प्रदेशच्या बालियामध्ये. चंद्रशेखर आपले एक महामंत्री होते. आपल्याला वाटतं विश्वनाथ प्रताप सिंगांच्या त्याला पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्या चंद्रशेखर यांनी त्यांच्या सहकार्याने उत्तर प्रदेशच्या बालियाच्या ठिकाणी एक प्रतिसरकार निर्माण केलं होतं. ते स्वातंत्र्य सेनानी खूप धडाडीत होतं. त्यांनी चांगलं संघटन केलेलं होतं. ब्रिटिशांनी त्यांच्या संघटनेमध्ये थोडा केली आणि 6 महिन्यामध्ये बालियाचं प्रतिसरकार ही चळवळ मोडण्यामध्ये ब्रिटिशांना यश आलं. एकमेव प्रतिसरकार असं होतं की जे 3 सप्टेंबर 1943 ला स्थापन झाल्यानंतर 1946 पर्यंत स्वातंत्र्याचा संध्या दिसेपर्यंत दिसेपर्यंत जी चळवळ मोडून काढण्यात नाही ते प्रतिसरकार होतं सातारच्या प्रतिसरकारची चळवळ मोडून काढायला ब्रिटिशांना बिलकुल यश आलं नाही. त्यांनी गिल्बर्ट सारखा एक अधिकारी, गिल्बर्ट सारखा अधिकारी नव्हता. अफगाणिस्तानमध्ये पण ब्रिटिशांचं राज्य होतं. त्याला ब्रिटिशांच्या राज्यावर पुढे मावळत नव्हतं अशी अफवा होती. खरंही होतं काही अंश. आणि त्या ब्रिटिशांच्या राज्यातल्या अफगाणिस्तानमध्ये तिथल्या पठाणाने बंड केलं होतं. हातात शस्त्र घेऊन मिळती ब्रिटिश सैन्याची त्यांनी लढाई सुरू केली होती. पठाणांचं ते बंड मोडण्यासाठी त्या गिल्बर्टची नेमणूक केली होती. आणि गिल्बर्टनं ते बंड मोडून काढलं. त्यामुळं पठाणाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अधुरा आहे. अफगाणिस्तानातल्या पठाणाचं बंड मोडणारा गिल्बर्ट म्हणून त्याची ख्याती होती. त्या गिल्बर्टला सातारच्या प्रतिसरकारची चळवळ मोडण्यासाठी सातारचा GSP म्हणून सरकारने नेमलं. त्या गिल्बर्टला 4 वर्षामध्ये एकाही स्वातंत्र्य सेनानीला पकडण्यामध्ये यश आले नाही. म्हणून यशवंतराव पवार आसपास होते. ह्या सातारच्या प्रतिसरकारचं कारण काय यशस्वी होण्याची? त्याची कारण त्या मातीत दडले. त्याला पुन्हा महात्मा फुले शिवाजी महाराजांचा आपला इतिहास तपासावा लागेल, पाहावा लागेल. तेवढा बदल करणार तेव्हा ती भूमी इथं त्या भूमीमध्ये वसत करण्यासारख्या माणसांनी काम केलं. लोकांमध्ये संघटन केलं होतं. लोकांना स्वातंत्र्यासाठी पाहिजे
तोटे काय सांगितलेलं होतं, तुमचा स्वाभिमान काय आहे तो सांगितलेला होता. ह्या नानापटांनी हे काम केलेलं होतं, जे बी ह्या मातीमध्ये पेरलेलं होतं त्या बियाची उपवन बेचाळीसच्या पुस्तकाने नुकसान झाले. म्हणून ह्या प्रतिसंघाची स्वतःची घटना होती. औंधच्या राजाने स्वतःच्या राजासाठी घटना तयार केली होती. त्या घटनेमध्ये बदल करून त्याला पाहिजे त्याचा बदल करून ते स्वतःची घटना तयार केली. त्यांची आता फौज होती. कुंडलांनी शहराला त्याचे काम चालवत होते. सैनिकांना शिक्षण द्यायचं आपण बरोबर आहे का? सैनिकांना शिक्षण द्यायचं काम कुंडलच्या व्यायामशाळेमध्ये चालत होतं आणि शिराच्या डोंगरामध्ये चालत होतं. शिराच्या डोंगरामध्ये सैनिकांना शिक्षण देण्यासाठी आझाद हिंद सेनेची 2 कॅप्टन आणले होते नागराला दिल्लीला जाऊन. यांनी ब्रिटिशांच्या पोलिसांच्या बरोबर आमने सामने लढाई केली. त्याची स्वतंत्र घटना होती, स्वतंत्र न्यायमंडळ होतं. प्रत्येक गावामध्ये न्यायमंडळ होतं. प्रत्येक गावामधल्या न्यायमंडळामध्ये गावातनं निवडलेली 7, 9, 11 गावाच्या लहान गावामध्ये निवडत होते. ते न्यायमंडळ गावाच्या चावडीवर जमून बसून न्याय करत होते. आरोपीला ज्याच्याकडे तक्रार एकत्र आमने सामने बसून चर्चा करत होती. तुम्हाला माहिती नाही तर न्यायालय सुरू झाल्यानंतर सातारा, खानापूर, इस्लामपूर ह्या कोर्टामधली कामं तासगाव ह्या कोर्टामधल्या वकिलांची कामं ठप्प झाली होती. त्या कोर्टाला कामं नव्हती. सगळी कामं आणि तक्रारी त्या प्रतिसादाच्या न्यायमंडळामध्ये येत होत्या. त्यांचा न्याय स्वतः होता. स्वतः दिलेल्या न्यायाची अंमलबजावणी केली जात होती. स्त्रियांच्यावर अत्याचार होत नव्हते. आपल्या आजच्या वातावरणात मी बोलतोय, रोज एक 5 भरेल इतक्या बलात्कार स्त्रीवरच्या अत्याचाराच्या घटना घडतात. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर 70 वर्षापूर्वी सातारच्या भूमीमधल्या प्रतिसरकारच्या स्त्रिया निर्भय होत्या. दिवसात काय रात्री सुद्धा प्रयोग करू शकत होत्या, एकट्या करू शकत होत्या. पती पत्नीची भांडण बंद झाली होती, कारण व्यसनाची जी कारणं आहेत ती त्यांनी थांबवली होती. दारूबंदीला तरी दारूबंदी अंमलात आली होती. गांजा, दारू, अपोई असले सगळे प्रकार बंद केले होते. गांजेखाने अंगठे त्यांनी तोडलेले होते. दारूच्या उभ्या भट्ट्या त्यांनी पिळून दिलेल्या होत्या. नुसते दारूबंदी करणार म्हणून थांबले नव्हते. त्यामुळे व्यसनाचे प्रमाण समाजामध्ये कमी झाल्याबरोबर गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले. त्यावेळेला दरोडेखोरी होती, खूप मोठे दरोडे होते. त्यावर गावात एक टोळी असायची दरोडेखोरांची, आणि ते वागत गावात दरोडा मोठ्या ठेवत. प्रतिसरकारनं ह्या दरोडेखोरांच्या विरोधात मोहीम सुरू केली. अनेक दरोडेखोरांना टिपून मारलं, गोळ्या घालून मारलं. त्यावेळेला दरोडेखोरी संपवली होती. आज पुन्हा पुन्हा त्या दरोडेखोरी सुरू झाले. प्रतिसरकारचं यश नाही. नैतिकता ही त्यांची पराकोटीची होती. एकट्या दोघट्या स्वातंत्र्य सैनिकांना रात्रीच्या 12 वाजता सुद्धा म्हातारी बाई आपल्या लेकीच्या बारजावर जागा घेतली. एवढा विश्वास नव्हता. मी मगाशी म्हटलो शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला पाहावा आहे म्हणून सांगतो. एक राजा येईल असा होऊन गेला की त्या राजाचं कारभार तिथल्या बायांनी केला. अडाणी बायांनी, ज्याला लिहायला येत नव्हतं, वाचायला येत नव्हतं, स्वराज्य म्हणजे काय माहित नव्हतं, त्या बायांनी त्याच्या सगळ्या मावळ्यांना दिली आधार दिला. घासातला घात, ताटातला घातला. 350 वर्षानंतर सातारच्या भूमीमध्ये हे प्रतिसरकार तयार करायचं. तिथल्या सगळ्या अडाणी बायांनी त्या स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या घरामध्ये आसरा दिला, आपल्या घासातला घात करा दिला. गावाची
त्याला नाना सांगलं होतं आज मोठे रागा बरं का. त्यामुळं त्यांची काम होत्या त्या निरोपाची देवाणघेवाण करत होत्या, त्यांना रागात भाकरी पोचवत होत्या. आणि म्हणून हे स्वातंत्र्य त्यांनी निर्भयपणे स्वतंत्रपणे वावरत होते. भूमिका म्हणजे काय, भूमीच्या खाली गेलेले होते का, त्या भूमीवर वावरत होते. ज्या घरात स्वातंत्र्य सैनिक असेल त्या घराची बावली सांगत नव्हती माझ्या घरात स्वातंत्र्य सैनिक आहे म्हणून. एक अनुभव सांगतो. पाऱ्याला नाना पाटील होते, भूमिगत काळात होते, पडक्या घराच्या काळात होते. ही बातमी ब्रिटिशांच्या पुरुषाला कळाली. गिलबर्टनं स्वतः 500 पोलीस बरोबर घेऊन त्या पाऱ्याला रात्री 5च्या वेळेला पहाटे 5 वाजता वेळा दिला. गावाचा माणूस बाहेर पाहून द्यायचा नाही, बाहेर माणूस गावात होऊन द्यायचा नाही, अगदी चौथ्या बसायला जाऊन द्यायचं नाही. अशा पद्धतीने त्या गावाला वेळा गिलबर्टने घातला होता. गिलबर्ट चावडीवर उभा राहून एखाद्या नाचत, इथं स्वातंत्र्य सैनिक आहे आम्हाला काय करत नाही म्हणून. गिलबर्ट पासून जिथं उभा राहून त्याच्या सरकारला पुरुषाला आठवण करत होता त्या जागेपासून 100 फुटावर नाना पडला. 100 फुटावर त्या कपाटाच्या घरामध्ये वाड्याचं घर होतं. घरात फक्त एक बाई होती, तिला नवरा सुद्धा होता. त्यावेळेला नाना पटलाच्या डोक्यावर 5,000 रुपयाचं इनाम ठेवलेलं होतं. त्या बाईला 5,000च्या इनामाची लालूच लागली नाही. तिनं सांगितलं नाही नाना पाटील माझ्या घरात आहे म्हणून. राखा बसले दिवस वाटतं. गिलबर्टला कुणीही सापडलं नाही. नाना पाटील नाहीच नाही, पण कुणीही सापडलं नाही. संध्याकाळी 5 वाजता गिलबर्ट हा कावत वर गेला. एवढ्या श्रद्धा त्या स्वातंत्र्य सैनिकांच्यावर तिथल्या माणसांनी ठेवलेला होता. एवढा विश्वास तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांवर तिथल्या माणसांनी ठेवला होता, सामान्य माणसांनी ठेवला होता. ज्या बाईला स्वातंत्र्य म्हणजे काय माहित नाही, इंग्रज कुठून आले त्याला माहित नाही, इंग्रजाचा देश कुठे आहे ते माहित नाही, स्वातंत्र्य मिळवायचे म्हणजे काय माहित नाही, त्या बायकांनी ह्या स्वातंत्र्य सैनिकाला आश्रय दिला. इथंच आमच्या इतिहासाला दिसलं. त्याची नोंद आमच्या इतिहासामध्ये कुठंच नाही. हे स्वातंत्र्य सेनानी भूमिगत होते, काम करत होते, म्हणजे माणसात राहून काम करत होते, माणसांना जागा करायचं काम करत होते, जागा माणसाला उभं करायचं काम करत होते, उभ्या माणसाला पळायला लावायचं काम करत होते. ह्या स्वातंत्र्याचा अर्थ ह्या साध्या साधारण माणसाला कळून द्यायचं काम त्या स्वातंत्र्य सेनानी केलं होतं. म्हणून ते दादांच्या जीवनाचे 2 भाग होते. एक 15 ऑगस्ट 1947 पूर्वीचे स्वातंत्र्य सेनानी असणारे दादा, आणि दुसरे स्वातंत्र्याच्या नंतर एक कुशल प्रशासक, उत्तम संघटक, लोकनेता म्हणून असणारा, माणसाचा माणूस असणारा म्हणून दादा. त्या दादाला माननीय अभिवादन करतो. आपण सगळ्यांनी मला सहन केलं याबद्दल धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनी मला सन्मान करा याबद्दल आभार मानतो. धन्यवाद सर. दादांचा पूर्ण जीवनपट आमच्या सगळ्यांनी जिवंतपणे दिला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपण कार्यक्रमाच्या आभाराने समारोपाकडे वळू. माननीय श्री सचिव साहेब पद्मभूषण डॉक्टर वसुंधरा पाटील शिक्षक संस्था मंत्री आपणास विनंती आहे की आपण आभार मानावे. आजच्या या कार्यक्रमाच्या वेळी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस प्रथमतः वंदन करतो. गेल्या वेळी माझं आभार प्रदर्शन लावलं याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज अगदी थोड्या वेळातच या ठिकाणी मान्यवर जे आपण निमंत्रित केले कमीत कमी त्यांचे तरी आभार मानणं आवश्यक आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील साहेब, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ॲडव्होकेट सुभाषराव भगवानराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू, तसेच
कार्याध्यक्ष आदरणीय अनंतरावजी कोरे, उपाध्यक्ष आदरणीय बेदिल माने, संस्थेचे चेअरमन आदरणीय सुनील माने भैया, संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय किसनदादा राऊत, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय अविनाश तात्या, नंदकुमार माने पाटील, त्याचप्रमाणे प्राध्यापक बांधास भोसले, रहमतपूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, आजीबाजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे संस्थेच्या सर्व शाखांचे शाखा प्रमुख आणि सर्व त्यांचे कर्मचारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील मान्यवर असे कार्यकर्ते मंडळी, बंधू भगिनी, युवक मित्र अशा कार्यक्रमाला आपण उपस्थित झालेला. तेव्हा सर्वांचे आभार मानणं तर माझं महत्वाचं कर्तव्य आहे, परंतु आज आदरणीय बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला वेळ दिला, या ठिकाणी उपस्थित झाले, अध्यक्षपद स्वीकारलं, आपल्याला मार्गदर्शन चांगलं केलं, याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे आदरणीय असे व्याख्याते ऍडव्होकेट सुभाषराव पाटील यांनी दादांच्या जीवनातील बालपणापासून त्यांच्या अखेरपर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा आपला पुढे व्यक्त केला, याबद्दल त्यांचे मी संस्थेच्या वतीने हार्दिक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष सोपानरावजी घोरपडे आप्पा या ठिकाणी उपस्थित झाले, तेव्हा त्यांचेही मी आभार मानतो. प्राध्यापक सुनील साळुंके साहेब यांचे मी आभार मानतो. संस्थेचे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले कर्मचारी यांचे मी आभार मानतो. आणि गावातील मान्यवर बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाला, याबद्दल युवकांचे आणि बंधू भगिनीचे मनापासून संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जाऊ